मी टीएन तांबे आपला ब्लॉग मध्ये आपलं स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याची भाजी। या शेवग्याच्या भाजीला इकडे मी साफ करून घेतले। आता मी या धुवून तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। मी धुवून घेतला, त्याला आपण चुरून घ्यायचं। त्यात मी मीठ टाकते आणि लसूण, लसूण टाकते, याला मध्ये ठेचून घेतलंय। आता याला नीट आता चुरून घेऊया आता नीट। आता नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवते। चुरून घेतलंय, त्याला नॉर्मल पाणी सुटलेलं, त्यामध्ये मीठ अजून लसूण टाकले म्हणून याचं पाणी सुटलेलं चांगलं लागले याला मीठ अजून लसूण। आणि ही भाजी ना दोन प्रकारे बनते, तिळकुट मध्ये पण बनते आणि कांदा तेलात पण बनते। आपण बनवण्यास कांदा तेलामध्ये, आता तुम्हाला मी फोडणी देते दाखवते। गरम ठेवायला इकडे भाजी आपली तयार झाली। कांदा घेतलाय, मिरची घेतलाय, त्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांद्याला आपण थोडं ब्राऊन करून घेऊया। थोडासा कांदा ब्राऊन झाला त्याच्यामध्ये मिरची टाकून देते। त्याच्यामध्ये आपण भाजी पण टाकून टाकूया। आता याला मिक्स करून घेऊया। याला मी आता मिक्स करून घेतलं, त्याला 5-10 मिनिटं आपण याला झाकण काढून ठेवूया। मी झाकण काढलेलं, आपली भाजी झाली। आता मी उतरून घेते। हा व्हिडिओ मी इकडे संपवते। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय। तांबे आपला ब्लॉग मध्ये आपलं स्वागत। मी तुम्हाला दाखवणार आहे मिरचीची भाजी। परिस्थिती इकडे मी बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये नुसतं हळदीचं मीठ टाकायचं आहे। ते हे मिरच्या मी धुवून घेतल्यात, त्याला मध्ये कट मारून घ्यायचं आहे। आधी मी बेसन करून घेते, त्याच्यामध्ये चवीपुरती मीठ टाकते, हळद टाकते, त्याच्यामध्ये पाणी टाकते। आता याला मिक्स करून घेऊया। बेसन पण करून घेतलंय, अजून मिरच्यांना मध्ये चीर पण मारून घेतलंय बघा, आतमध्ये बेसन गेलं पाहिजे म्हणून। इकडे मी तेल पण ठेवले, गरम होते ते। तेल गरम झाल्यात, आपण मिरच्यांना सोडूया।
झालं मी काढून घेते. आता याच्यामध्ये दुसरं टाकते. आता मी सगळं करते आणि तुम्हाला दाखवते. आता लास्ट नंतर काढून घ्या, मग नंतर तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. त्यांच्या भाजी तयार झाले. हा व्हिडिओ मी इकडे संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.